आता माझा व्यवसाय जवळ 18 वर्षापासून इथं आहे. कमर्शियल गॅस होता तोपर्यंत काही काळजी नव्हती. आता झालंय कसं की मिळतच नाही, त्यामुळं सकाळपासून दुपारपर्यंत उघडायचं आणि तो गॅस पुरवून पुरवून चाललंय. नाही तर इथं आम्ही परवा चूल घातली, लाकडावरती कार्यक्रम चालू ठेवलेला. त्यामुळे आता कमर्शियल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काही करू शकत नाही आपण. मग आता गिरायकांचं कसं काय माणसांचा आता काही पर्याय नाही, सगळ्यांची सोय तशी आहे. कॉलेजची आता विद्यार्थी सकाळी 11 पर्यंत असतात, तोपर्यंत उघडायचं, दुपारनंतर बंद ठेवायचं. आता गॅस जर नाही मिळाला तर मग काय काय करायचं? नाही, आता हाही टाकी संपल्यानंतर बंद राहणार. बंदच करणार. बंद करणार पर्याय नाही. मग गॅस काय लाकडावरती आपण काय ह्या उन्हात करू शकत नाही, बरोबर. आणि एकसारखं लाकडं कंटिन्यू आपण वापरू शकत नाही. तेल तापवणं किंवा हे करणं हे काय गिरायक येईल येईल तशा पद्धतीने आपण चूल पेटवून करू शकत नाही ना हा व्यवसाय. त्यामुळे काही आता लाकडावर पण महाग आहे. आता ती ही जी शेगडी जरी घ्यायची म्हटलं तर ते चालण्यासारखं नाही. आणि लाईटचं पण लाईटचं काही ते सोयच नाही आपल्याकडे. त्यामुळं आहे त्या ह्याच्यातच पुरवून पुरवून चाललंय कसं. नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.